Janrahi News Channel. याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते मला एक दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर आहे ते आम्ही आमचं काढून घेतो आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेताय तर आम्ही आमची काय हे नाही, तुम्ही काढून घ्या. त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही आहे काहीच सांगितलेलं नव्हतं आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोक आहेत हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारीमध्ये होते. त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्याबरोबर मीटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे होते, ते त्यांनी सांगितलं नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. आपल्या नाशिकमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही लोक जे सामान्य नागरिक असतात किंवा जे गरीब लोक असतात तर त्यांची माथी भडकवण्याची कामं, त्यांची माथी भडकवून काहीतरी पेटवून द्यायचं आणि स्वतः बाजूला राहायचं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि याच्यामध्ये त्यांना आपण नेहमी त्यांना काउंटर करत असतो. म्हणजे जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळेला करतो किंवा नॉर्मल वेळेला पण अनेक इमर्जन्सी सिच्युएशन्स अशा वेळेला अवॉर्ड होतात आमच्याकडून. तर अशा जे काही लोक आहेत तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंटिन्यूस चालू राहतात आणि त्याच्यावर आता ह्या निमित्ताने ही जी काही घटना घडलेली आहे त्या निमित्ताने आपण त्यांच्यावर खूप स्ट्रॉंग कारवाई करू शकतो असा माझा विश्वास आहे. साधारण 1400-1500 लोक त्या ठिकाणी जमलेले होते. त्याच्यामधले ज्या वेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती. पोलीसच्या 3 गाड्या फुटलेल्या आहेत. त्याचबरोबर 21 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे ते जे लोक त्या ठिकाणी आलेले होते तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे. जे लोक त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील ज्यांचा काही संबंध नाही आहे तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलन्समध्ये सहभागी होते अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहे. आम्हाला 2-3 दिवसापासून इनपुट्स होते की काही लोकांची माथी भडकवण्याची कामं करत आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन केलेला होता. SRPFच्या 3 कंपन्या आपण नाशिक शहरामध्ये बोलवलेल्या होत्या. त्याचबरोबर आमचं सर्व पोलीस दल हे अलर्टवर होतं आणि त्यामुळेच ज्या वेळेला इन्सिडेंट झाला त्यावेळेला आपण अतिशय क्विक रिस्पॉन्स आणि स्ट्रॉंग रिस्पॉन्स या ठिकाणी करू शकलो. तर ती जी लोकं आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत. त्याचबरोबर इतरही काही नावं असतील त्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मी जे लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत ते स्पॉटवर राईड करताना आम्हाला मिळून आलेले होते. इतर काही लोक जे आहेत ज्यांना आम्ही फक्त 15च लोक ताब्यात नव्हते घेतले, काही आणखीन 4-5 जण आमच्या ताब्यात होते पण त्यांचा त्यात सहभाग नव्हता तर त्यांना आम्ही त्या ठिकाणून व्हेरीफाय करून सोडून दिलेलं आहे. पण जे आमच्या समोर राईड करत होते किंवा जे आमच्यासमोर हिंसक कारवाईमध्ये सहभागी होते तर त्या लोकांना आम्ही फक्त अटक केली. हे जे दर्गाचे जे ट्रस्टी आहेत तर ते पण त्या ठिकाणी त्यांना समजवायला गेले होते की आम्ही आमच्या मर्जीनी हे बांधकाम काढून घेतोय आणि तुम्ही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नका. पण त्यांनी पोलिसांवर आणि ट्रस्टींवर दोघांवर हल्ला चढवला आणि ही जी लोकं होती ही बाहेरून आलेली होती, आजूबाजूच्या परिसरातली आणि ते स्थानिक परिसरातले लोक त्यामध्ये नगण्य किंवा कमी होते. दिवसापासून हे जे काही बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर चालू आहे तर त्याच्यामध्ये आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार त्याच्यामध्ये दिवस रात्र लागलेले. म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना 2-3 तास ड्युटीजला रेस्ट देऊन त्यांना परत सकाळी आम्ही फिक्स पॉईंटवर लावतोय. त्यामुळे पोलीस स्टेशन्सचं मॅनपॉवर जे आहे ते थोडं कमी आहे. पण तरी पण आम्ही ज्या पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल व्हॅन्स आहेत ज्या 112ला कॉल करतात त्या आम्ही कुठेही बंद केलेल्या नाहीत, त्या सर्व ॲक्टिवेटेड आहेत. तर मला वाटते आज 1-2 दिवसाचा तो हिकअप असेल. पर्यंत जी तपास आपण केलेला आहे त्यामध्ये विधी संघर्षित बालक जे आहेत ते आपल्याला मिळून आलेले नाही आहेत. पण जे बाईक्सवर आलेले जे 70 बाईक्स आपण ताब्यात घेतलेले आहेत की जे लाठीचार्ज सुरू झाल्यावर त्या बाईक्स तिकडे टाकून पळून गेली. तर त्याच्या बाईक्सवर कोण आलेलं होतं आणि त्यांचे काय वय होती, मग ते सज्ञान होते की विधी संघर्षित होते याच्याबद्दल आम्ही तपास करून पुढील कारवाई करतो. ज्या लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत. पुढे पण आम्हाला आणखीन बरीचशी जी नावं मिळालेली आहेत तर तेही रेकॉर्ड
त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड असलेले क्रिमिनल्स आहेत आणि आज पण आमचे जे काही पोलीस कस्टडी आणि आमचे इंटरोगेशन चालू आहेत त्यातूनही काही नावं पुढे आली, त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे.